आणि शेंगदाणे आमची अक्कल आत्महत्या करतात ₹100 कोटी खर्च करून संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना टाकण्यात आली होती आणि त्यासाठी पूर्ण शहर खोदण्यात आलं होतं। नागरिकांना 5-6 वर्ष मोठा त्रास झाला होता आणि आता ही गटार योजना आतापर्यंत सुरू झाली नाही आणि आता 506 कोटीची नवीन गटार योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे। त्यासाठी काम सुरू आहे, रस्ते जागोजागी खोदण्यात येत आहे। काही दिवसापूर्वी 234 कोटीची अमृत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आणि आता 270 कोटी रुपयाच्या नवीन अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली। 100 कोटीची जुनी भूमिगत गटार योजना खड्ड्यात गेली का, ती फसली का? नवीन 506 कोटीची जी भूमिगत गटार योजनेला मंजुरी दिली त्याचं अंदाजपत्रक 450 कोटीचं असताना 50 कोटी रुपये जास्त दराने मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यात आलं। तशाच पद्धतीनं पहिली पाणी पुरवठा योजना 234 कोटीची असताना पुन्हा नवीन पाणी पुरवठा योजना आणण्यात आली। पहिल्या योजनेतच पाणी अजून मिळालेलं नाही आहे। नागरिक धुळीनं खड्ड्यानं त्रस्त आहे, नागरिकांमध्ये असंतोष आहे। या असंतोषाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने 48 तासात आम्हाला नागरिकांना पत्र द्यावं की आम्ही भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात महानगरपालिकेच्या ठोस कारवाई करू। जर हे पत्र दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन, जन आंदोलन जनविकास सेनेतर्फे छेडणार आहोत। याची प्रशासनाने दखल घ्या।